तुम्हाला कळत नाहीये का? भावनेच्या भरामध्ये निर्णय घेऊ नका. जरा फ्युचरचा विचार करा तुमच्या. हे मिशन संपल्यानंतर तुम्ही आयुष्यभर नवरा बायको म्हणून राहू शकणार आहात? मिशन संपल्यानंतर डिवोर्स घ्यावा लागेल तुम्हाला. तारिणी, आपण कितीही पुरोगामी असलो ना तरी डिवोर्स हा अजूनही समाजामध्ये एक टॅबू समजला जातो. डिवोर्सी मुलीकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नाहीये. हा तुझ्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे तारिणी. नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवाल सर, आपल्या देशासाठी दुसऱ्या देशात जाताना त्यांनी सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा विचार केलाच असेल ना सर. ब्लॅक टायगर रवींद्र कौशिक सर, त्यांनी तर आपल्या देशासाठी जीव गमावलाय. त्या मिशनवर असताना त्यांना सुद्धा त्यांच्या कुटुंबाचा चेहरा डोळ्यासमोर आलाच असेल. कश्मीर सिंग, तपन कुमार डेका, भारताच्या पहिल्या महिला स्पाय मीरा आर्या, ह्या सगळ्यांची सुद्धा कुटुंब आहेतच ना सर. पण या सगळ्यांनी आपल्या ड्युटीला पहिलं प्राधान्य दिलंय. तारिणी, या सगळ्यांनी देशाच्या बाहेर राहून देशासाठी मिशन्स केली आहेत. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. पण आपल्याच देशात राहून तरुण पिढीला ड्रग्सचं व्यसन लावणं, मुलींची तस्करी करणं, चुकीची औषधं देऊन लोकांच्या जीवाशी खेळणं हा सुद्धा एक देशद्रोहच आहे. आणि आतंकवाद्यांपेक्षा मोठा देशद्रोह आहे. बरोबर आहे ना सर? आपली माती, आपला देश ही आपली ओळख आहे. आपल्याच मातीत राहून, आपल्याच मातीतलं खाऊन, आपल्याच मातीला कीड लावण्याचं काम जर हे लोक करत असतील ना तर त्यांचा सर्वनाश करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मला माहिती आहे या सगळ्यामध्ये आमचं कुटुंब खूप दुखावलं जाणार आहे. हा लग्नाचा शिक्का बसल्यानंतर कदाचित पुढे जाऊन आम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो. पण सर, लहानपणापासून माझ्या आईने मला एकच गोष्ट शिकवली आहे. पहिलं आपल्या देशासाठी जगायचं, मग आपल्या कुटुंबासाठी जगायचं, आणि मग थोडासा जीव उरला ना तर स्वतःसाठी जगायचं. माझ्या जीवाचा प्रत्येक श्वास हा माझ्या देशासाठीच आहे. मग समाजातली लोक काय बोलतील, काय टोमणे मारतील याच्यावर आपण का लक्ष द्यायचंय? आपल्याला माहिती आहे आपण जे काही करतोय ते का आणि कोणासाठी करतो. आणि हे फक्त माझ्या आईचे गुन्हेगार नाही आहेत, संपूर्ण समाजाचे, देशाचे गुन्हेगार आहेत. जर आपण आपल्या पर्सनल किंवा इमोशनल प्रेशरमध्ये येऊन जर हे मिशन अबॉर्ट केलं ना तर आम्हाला त्याचा कायम पश्चाताप होईल. पण आपल्या मिशनच्या इतक्या जवळ होतो, आपल्या समोर आपली संधी होती पण आपण ती नाही पूर्ण करू शकलो. का? कारण आपलं पर्सनल लाईफ खराब होईल म्हणून. आणि मग सर, आमच्याच डोळ्यात आम्ही आयुष्यभर स्वार्थी राहू. ठीक आहे, उडवून द्या तुमच्या लग्नाचा भार. तुमची जिद्द, तुमचं डेडिकेशन बघून मला खात्री पटली आहे. आपण लवकरच या मिशन गृहप्रवेशचं सक्सेस सेलिब्रेट करत असू. जय हिंद. जय हिंद सर.